तर गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काल संध्याकाळी काल रात्री जरा व्हिडिओ एंड करताना जो दक्ष तनू पडला होता, त्याला पाठीला मुका मार लागला. दवाखान्यात नेलं लगेच, डॉक्टरने गोळ्या दिलेत, औषध दिलेत. आणि आता पण तो काय शाळेतनं लवकर आला, पाठ दुखायला लागली म्हणून. तर आता बघू, कालच बरं. हे मुका मारायचं असं असतं मंडळी. कसं माहिती, एखादं जखम झाली, रक्त झालं काय वाटत नाही, आणि मुका मार आहे ना आपल्याला त्रासदायक असतो. आणि आता नेमक्या परीक्षा आल्या. दक्षला पण बरं वाटे ना. काय मंडळी, मुलांचं ना खूप टेन्शन असतं. तर असं मंडळी, तुम्ही मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. पावसाची परिस्थिती कशी आहे आज? तर आज तर मी होऊनच मला दूध वाटलं. पाऊस काय पडला नाही. मी ढगाळ वातावरणच होतं, ओलं होतं सगळं, पण पाऊस नाही पडला. आम्ही दूध वाटलं आणि घरी आलो, फ्रेश झालो आणि आता नाश्ता करायला बसलो. तर या नाश्ता करायला मस्तपैकी सुकट केली, हे टाकून मस्तपैकी कोकम वगैरे टाकून भाकऱ्या आहे तिथे. तर या नाश्ता करू आपण छान असं. आता इकडे बघा, समीक्षा आता इथे भाजी निवडते. उद्याची तयारी डायरेक्ट घेवडा ना, उद्याची तयारी. तर इकडे झोपलाय, पण मी म्हटलं अरे काय डायरेक्ट सकाळच्या नाश्त्यानंतर आता भेटतोय. म्हणजे आज भरपूर दिवसभर काम होतं आणि आज पाऊस नव्हता. तर मंडळी, आज पाऊस नव्हता, 26 जुलै. काल पावसाने पुण्यामध्ये तिथं पार वाटच लावली, आणि तिकडे आपलं कोल्हापूरला पण पूर सदृश्य परिस्थिती झाली निर्माण. तर आणि आज 26 जुलै. तर आम्हाला म्हणजे वाटलं होतं की आज भरपूर पाऊस पडेल, कारण 26 जुलै हा तमाम मुंबईकरांना आठवणीत राहण्यासारखा दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी जवळजवळ 2005मध्ये 26 जुलै 2005मध्ये मुंबईमध्ये एवढा पाऊस झाला होता की मंडळी अक्षरशः दानादान उडाली होती. धुवाधार पाऊस पडला होता. त्यावेळेला माझं लग्न नव्हतं झालं, मी एका कुरिअर कंपनीमध्ये कामाला होतो. अक्षरशः मंडळी त्यावेळेची एवढी आठवण होती ना. म्हणजे मी गेलो होतो त्यावेळेला मला तिकडचं हे दिलं होतं, ज्या डिलिव्हरीज होत्या ना त्या मला वरळी नाक्याच्या दिल्या होत्या. आणि त्यावेळेला पैसे कसे कमी असायचे, म्हणजे 50 रुपये ट्रॅव्हलिंग चार्जेस भेटायचा. मग मी काय करलो, दादरला उतरलो. तिथपासून पाऊस रिप चालू होता सकाळचा. दादर स्टेशनला उतरलो, तिथनं चालत पैसे वाचवायचे पाहिजे ना. आणि त्यावेळेला माझ्या काय पैसे उरले की मस्त की त्याचं काय वडापाव वगैरे खायचा. तर तिथनं जे चालू केलं होतं त्या डिलेवरी द्यायला, म्हणजे कुरिअर असायचे, ते कुरिअरच्या डिलिव्हरी देतात होतं. मी अक्षरशः वरळी नाक्याला गेलो होतो. वरळी नाक्याला तुम्हाला माहिती ते सायन्स सेंटर वगैरे आहे ना, प्लॅनेटेरियम वगैरे, त्याच्या पण पुढे तिथनं गेलो. आणि तिथे पाऊस लागायला लागला. तर मला पण एवढे काय अंदाजा नाही. तर रिटर्न फिरलो. माझं झालं तोपर्यंत वाटून किती दुपारी 12-1-1:30 झालं माझं वाटून. आणि तिथनं रिटर्न बोललो, बस पण भेटे ना, म्हणून आपलं चालायला लागलो. आणि अक्षरशः मंडळी दादर स्टेशनमध्ये आलो. दादर स्टेशनमध्ये जाताना गेलो मी, पण येताना बोलो ट्रेन आता येईल, नंतर येईल. ट्रेन नाही, अजिबात ट्रेन नाही. बाहेर येऊन बघतो तर अक्षरशः तुडुंब पाणी भरलं होतं. बापरे बाप, करायचं काय. मग आमचे सर होते, माझ्या शाळेच्या वेळेचे सर, मला नेमके तिथे कुलकर्णी सर मला तिथे भेटले. आणि करायचं काय, त्यांनी मला नाश्ता वगैरे दिला तिथे. हॉटेल कुठेतरी हॉटेल चालू होतं, त्या नाश्ता केला आम्ही. आणि बोललो आता निघत जायचं, पुढे बस भेटली जायचं. पुढे जात अक्षरशः मंडळी आम्ही कमरे एवढ्या पाण्यावरनं चालत आलो. आमच्याबरोबर म्हणजे अक्षरशः कॉलेजच्या मुली, म्हणजे लेडीज वगैरे सगळ्या चालत होत्या. आणि आम्ही चालायला लागलो पुढे अक्षरशः पाणी भरायला लागलो. कसं तरी आम्ही कितपत येऊन चेंबूरपर्यंत पोहोचलो, कुर्ल्यापर्यंत पोहोचलो. आणि कुर्ल्यानंतर पुढे मग जाणं अशक्य होतं. त्यावेळेला 332 आम्ही बघितलं होतं, 332 डबल डेकर होती. अक्षरशः ती सुद्धा डबल डेकर त्या पाण्याखाली बुडाली होती, तुडुंब बुडाली होती. आता करायचं काय, काही जायचं साधन नाही. बरं काय माहिती काय, पाण्याची मस्करी कधीच करू नये. आणि एवढं तुडुंब भरलं तर मुलं जायचं होते. तर तिथे त्यावेळेला मंडळी होती रस्त्यावर, म्हणजे काय वाटत होती. पण करायचं काय, तुम्हाला माहिती मंडळी, पावसामध्ये तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. तुम्हाला अरे कशाला सांगतो, कारण पावसामध्ये भिजून ना मंडळी आपले अंतर्वस्त्र आहेत ना, म्हणजे अंडरवेअर एवढी भिजली होती ना, अक्षरशः ती पायाला लागत होती. साठ घाणीचं पाणी वगैरे सगळं ती लागत होती.
आम्ही कुर्ल्याला आलो. कुर्ल्यामध्ये एक शाळा होती, BMCची शाळा आहे, अजूनसुद्धा आहे ती. आम्ही कधी गेलो तर समीक्षाला मी सांगतो बाबा ह्या शाळेत मी होतो म्हणून, तर आम्हाला तिथे राहायला सांगितलं. आणि रात्र दिवस तिथे लाईट नाही काय नाही, पण लाईट बंद केली होती कारण शॉक लागू नये पाण्याच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे लाईट बंद केली होती. राहिलो कसं तरी आणि रात्र कशी तरी काढली, उजडवली, कारण पावसाचा जोर वाढतच होता. नंतर हळूहळू झोप कसली लागते ना बिचारे लहान मुलं, बायकांना अक्षरशः आम्ही बघत ना आमच्यावर ज्या लेडीज होत्या त्यांना अक्षरशः घरी त्यांची मुलं सोडून आली होती. त्यांना एवढं म्हणजे वाईट वाटलं मी करणार काय. त्याच्यानंतर मग सकाळी हळूहळू कशा तरी आम्ही 7 वाजले, 7-7:30 नंतर मग निघायचा निर्णय घेतला तिथनं सर आणि मी. तिथनं करत कुर्ल्यावरनं मग करत आम्ही LBSला बाहेर पडलो. LBSवरनं मग चालत अक्षरशः ट्रक बिक सगळे रात्रभर रस्त्यावर उभी होती. बापरे, आणि चालताही येईना. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं जसं अंडरवर वगैरे लागली होती पायाला, एवढ्या खाण्यावर सगळ्यांचीच तीच परिस्थिती होती. चालत कशी तरी आम्ही आलो, बाहेर पडलो इथे. आणि बघतो तर काय कोणाच्या घरात पाणी गेलेलं, बापरे चिखल लागलेला, कुठे दोऱ्या बांधल्या होत्या, नाही खड्ड्यात पडू नये म्हणून त्या दोरीला धरून पुढे जायचं. आणि नंतर मंडळी अक्षरशः म्हणजे, आणि त्यावेळेला मोबाईलही नाही ना, मोबाईल इन्फॉर्म करणार कुणाला. 2005चा तो टाईम होता. बाप. आणि मंडळी असा कसा तरी मी 2-2:30 वाजता घरी पोचलो दुसऱ्या दिवशी. आणि एवढं मंडळी तिच्या आंघोळ केली, कारण घरी देखील लाईट नव्हती अजिबात. आंघोळ कशी तरी आईने गरम पाणी दिलं तर आंघोळ केली आणि खाल्लं. आणि जे झोपून गेलो ना ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो मंडळी. म्हणजे एवढी हालत खराब झाली होती. आणि त्याच्यानंतर मग मी मोबाईल घेतला, ब्लॅक अँड व्हाईट नोकियाचा मोबाईल होता तो, कलर मोबाईल तो. त्याच्यानंतर मी घेतला. आणि आता मी बरीच झालं 2005 जवळजवळ 19 वर्षापूर्वीची किती 19 वर्षापूर्वीची घटना ही. अजूनही आम्ही सगळे मुंबईकरांना त्या मुंबईमध्ये त्यावेळेला पावसामध्ये जबरदस्त लोकांचे हाल झाले, खूप नुकसान झालं, अतोनात नुकसान झालं. त्याच्यानंतर एवढी काही परिस्थिती आली, त्याच्यानंतर काय तशी परिस्थिती आली नाही मंडळी. पण त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी महाड, त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी 26 जुलैचा पाऊस होता तो महाराष्ट्रात तमाम भरपूर ठिकाणी पडला. तर तीच एक आठवण आहे, ती तुमच्याशी आता शेअर केली मी. तर असं तुमच्यापर्यंत असतील, तुमच्यापैकीचं कोणी अडकलं असेल अशा क्लायमेट ह्याच्यामध्ये, तर अवश्य सांगा तुमचा अनुभव. आणि आठवण येतच असेल प्रत्येकाला. अच्छा, आमच्या ह्याची जी मुलं असतील त्यांना तर नक्कीच आठवण येत असेल. तर असं मंडळी, दक्ष विचारते खरोखर झालं होतं का अशी घटना. तर झाली होती दक्ष, खरोखर झाली होती. नाही, तेव्हा आईच्या पोटात नव्हतास तू, तेव्हा लग्नच नव्हतं झालं आमचं. समीक्षा 7वी 8वीला होती आणि मी कामाला होतो. तर असं आहे मंडळी, चालायचं. आम्ही मुंबईकर सगळ्यांचेच अनुभव करतो, सगळ्याच गोष्टीचे अनुभव घेत असतो, त्यातलाच हा एक अनुभव. तर आपल्या गाठीशी मंडळी प्रत्येकाशी प्रत्येक अनुभव असतात, ते तुम्ही जरूर सांगावेसे वाटले तर. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा, कमेंट करा. आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.